लहानपणापासूनच प्रत्येक स्त्री आपल्या स्वतःच्या लग्नाची खूप वेगवेगळी छान सुंदर अशी स्वप्न बघत असते. त्या स्वप्नामध्ये ती काय पाहते? छान राजकुमार, आनंद, मजा, मस्ती, लग्नातले वेगवेगळे कार्यक्रम, रोमॅन्स, भरपूर अशी खरेदी, नवीन घर, नवीन घरातली नवीन नाती, नवरी मुलगीचे होणारे प्रचंड लाड, मग ते नवऱ्याकडून असू देत, ती माहेरून सासरी जाणार म्हणून माहेरच्यांकडून असू देत, सासरी गेल्यानंतर तिथे तिला मिळणारं प्रेम असू देत, या सगळ्या गोष्टी ती स्वप्नामध्ये रंगवत असते. वेगवेगळी स्वप्न ती स्वतःच्या लग्नाबद्दल बघत आलेली असते. पण तुम्हाला एक सांगू, लग्नाची एक नकोशी बाजू आहे, एक नको असणारी फेज आहे आणि त्या फेज मधून प्रत्येक स्त्रीला जावंच लागतं. आता लग्नाचे मुहूर्त चालू झालेत, बऱ्याच जणींची लग्न ठरलेली असतील आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं की त्या स्वप्नांच्या दुनियेमधून थोडंसं रियालिटीकडे यायला पाहिजे. थोडंसं मेंटली प्रिपेअर होऊन आपल्याला एका नवीन जगामध्ये पाऊल टाकण्याची गरज आहे. कारण आपण आपल्या आनंदामध्ये आपण एक वेगळ्याच झोनमध्ये असतो आणि जेव्हा आपलं लग्न होऊन आपण सासरी जातो तेव्हा एक धक्का बसतो किंवा एक किक बसते की जे आपण पाहिलं होतं ते सगळं वेगळं होतं, जी स्वप्न आपण पाहिली होती ती सगळी वेगळी होती आणि रियालिटी ही खूप वेगळी आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, आणि आज आपण लग्न ह्या एका मोठ्या विषयावरती बोलायला बसणार आहोत, गप्पा मारणार आहोत. ह्यापूर्वी सुद्धा मी लग्नानंतरचे बदल यावरती एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तुम्हाला मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमधून सांगत असते की गोष्टी सोडून द्यायच्या, लोकांना माफ करायचं, इग्नोर करायला शिकायचं, शांत राहायचं. पण काही वेळेला स्वतःसाठी स्टँड घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं. अजूनही बऱ्याच ठिकाणी हे दृश्य पाहायला मिळतं की जेव्हा नवरी लग्न करून घरी येते त्यानंतर तिला मिळालेले जे प्रेझेंट्स असतात ते हिरकावून घेतले जातात किंवा तिच्यावरती प्रचंड प्रमाणे नात्यांचं जे वजन असतं ते टाकलं जातं. इमोशनली तिला सेट होण्यासाठी वेळ दिला जात नाही. बऱ्याच अशा अपेक्षा तिच्याकडून केल्या जातात. तिला ऑब्झर्व केलं जातं, सतत तिच्याकडे लक्ष दिलं जातं आणि मग त्या फेजमध्ये काय होतं की अरे आपण काय समजलं होतं लग्न काय असतं आणि हे सगळं काय अनुभवायला मिळतंय. आणि मग ह्या सगळ्यामध्ये ती कोणाला काही सांगू शकत नाही, कोणाला काही बोलू शकत नाही, तिच्यासोबत काय घडतंय हे तिचं तिलाच कळत नसतं. आणि ह्या सगळ्यामध्ये तिच्याकडून एक चूक होते, काय की सगळ्यांना आनंदी ठेवायचं, सगळ्यांना खुश करायचं, सगळ्यांचा आदर करायचा, म्हणजे सगळेजण आपल्याला काय सांगतायत ते सगळं ऐकायचं, समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवायचं, ती काय म्हणेल ते सगळं करायचं. का तर प्रेमाने जग जिंकता येतं असं कुठेतरी आपल्या समाजामध्ये मुलींना सांगितलं जातं आणि मग ह्या सगळ्यामध्ये हळूहळू तिचं अस्तित्व नाहीच व्हायला लागतं. स्त्रीची जडणघडणच अशी झाली आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये ती स्वतःला अतिशय छान पद्धतीने ऍडजस्ट करू शकते. ऍडजस्ट करणं खूप गरजेचं आहे, पण आपण कोणती गोष्ट ऍडजस्ट करतोय त्याला देखील तितकंच महत्व आहे. आपण समोरच्या व्यक्तीचं सगळं ऐकतोय, आपण प्रत्येकच गोष्ट ऍडजस्ट करतोय, पण ह्यामधून आपण समोरच्या व्यक्तींना चुकीच्या सवयी तर लावत नाही आहोत ना. कारण आपण नवीन असतो, आपल्याला काही कळत नसतं आणि मग प्रत्येक जण आपल्याला काय सांगतोय ते सगळं आपण करायला सुरुवात करतो आणि मग एक 6 महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर आपल्याला ते सगळं नकोसं वाटायला लागतं. मग आपण अचानकच उठतो की नाही मला हे जमत नाहीये आणि माझ्याकडून हे होत नाहीये. मग तेव्हा आपण नकार द्यायला शिकतो, नकार द्यायला लागतो, कारण आता आपल्याला ते सहन होत नसतं आणि तिथे नाही म्हणणं खूप गरजेचं झालेलं असतं. पण मग त्यावेळेला आपल्या आजूबाजूच्या लोकांना ऑलरेडी आपण सवय लावलेली असते. अगदी आपण सगळ्यांना आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सवय लावलेली असते
की ते काय म्हणतील ते सगळं ऐकायचं. आणि अचानक उठून जेव्हा आपण नकार देतो त्यावेळेला पुन्हा घरातलं वातावरण बदलतं. त्या वातावरणामध्ये पुन्हा आपल्याला ऍडजस्ट होणं अवघड जातं आणि सगळ्यांनाच त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. आणि म्हणूनच अगदी सुरुवातीपासूनच ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीयेत किंवा आपल्याला काहीतरी वेगळं वाटते की आपल्यासोबत काहीतरी वेगळं होतंय, कोणीतरी आपल्याला काहीतरी उगाचच सांगतंय किंवा उगाचच आपल्याला कोणीतरी डॉमिनेट करतंय किंवा आपल्याकडच्या सगळ्या गोष्टींवरती हक्क गाजवला जातोय आणि आपल्यावरती हक्क गाजवला जातोय आणि नको ते सगळे प्रकार घडतायत असं आपल्याला जर जाणवत असेल तर तिथे स्वतःसाठी स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करतो की आपण नवीन आहोत आणि मग राहू देत, चालायचंच, थोडे दिवसांचा प्रश्न आहे असं म्हणत म्हणत सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करतो आणि त्याचा उलट परिणाम आपल्यावरती व्हायला सुरुवात होते. आपल्याला गृहीत धरलं जातं. बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा पाहायला मिळतं की ह्या फेजमध्ये मुलीला तिच्या जोडीदाराकडून सुद्धा हवी ती मदत ह्या फेजमधून बाहेर पडण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी नकार देण्यासाठी मुलीला तिच्या जोडीदाराची, तिच्या नवऱ्याची सुद्धा मदत होत नाही. मग तिथे पुन्हा तिचं खच्चीकरण होतं. तो एक ट्रॉमा असतो. त्या गोष्टीतून लवकर बाहेर पडणं तिला जमत नाही आणि त्याचमध्ये ती गुरफटत जाते. तिला मानसिक त्रास व्हायला सुरुवात होतात. हार्मोन्स इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. कुठेतरी मग स्त्रिया डिप्रेशनमध्ये जायला लागतात. त्यांची स्वतःची मतं राहत नाहीत. हे फक्त आपल्याला आता सहन करायचंय आणि आपल्या पुढे आता दुसरा कोणताच मार्ग नाहीये असं आपल्याला वाटत राहतं. किंवा कधी कधी ना आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण सगळ्या गोष्टी फक्त एका अटीवरती सहन करत जातो की मला सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलं व्हायचंय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कोणीच कोणाच्या नजरेमध्ये चांगलं नसतं. एखाद्या व्यक्तीच्या नजरेमध्ये मला चांगलं व्हायचंय म्हणून तो व्यक्ती मला काही सांगतोय ते सगळंच मी करत राहणार. माझी जी कुवत आहे त्या कुवतीच्या बाहेर जाऊन मी सगळं करतेय. माझ्या शरीराला मी त्रास देऊन मी सगळं करतेय, सगळी कामं मी करतेय आणि सगळीकडूनच मी स्वतः एकटीच सगळं मी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतेय. तर तिथे सगळा घोळ होतो. ऍडजस्ट केलं पाहिजे, 100% ऍडजस्ट केलं पाहिजे, पण त्या सगळ्या तडजोडींना सुद्धा कुठेतरी मर्यादा असते. ती मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. एखादी व्यक्ती जास्त काम करतेय तर एखादी व्यक्ती जास्त विचार करू शकते, वेगळ्या काहीतरी गोष्टी चांगल्या पद्धतीने ते करू शकते. एखादी व्यक्ती शारीरिक कष्ट जास्त करू शकते तर एखादी व्यक्ती वैचारिक कष्ट जास्त करू शकते. प्रत्येकाचं फील्ड हे वेगवेगळं असतं. त्यामुळे स्वतःला इतरांशी कंपेअर करून आपली जी कुवत आहे त्या कुवतीच्या बाहेर जाऊन एखादी गोष्ट कधीच करायची नाही. कारण प्रत्येकाकडे वेगवेगळी खासियत असते आणि आपण लग्नानंतर काय करतो की आपलं अस्तित्व काय आहे, आपण काय करू शकतो हे सगळं आपण सोडून देतो आणि तिथं आपल्याला काय सांगितलं जातंय किंवा इतर लोक काय करतायत त्यांचं बघून आपण सगळ्या गोष्टी करायला लागतो आणि तिथं मग आपल्या हातून चुका व्हायला सुरुवात होते. कारण ते आपल्याला जमत नाही. आपण प्रत्येकाला आनंदी ठेवण्यासाठी ते करायला जातो. आपली चिडचिड वाढते कारण आपल्याला ते करायचं नसतं, पण तरी देखील इतरांच्या आनंदासाठी आपण बऱ्याच गोष्टी करायला सुरुवात करतो आणि ह्या सगळ्यामध्ये मग स्वतःचं नुकसान व्हायला सुरुवात होते. अगदी लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला वेगवेगळ्या वाटू शकतात. आपल्या माहेरचं सगळं वातावरण वेगळं असतं, जिथे आपण 20, 22, 23, 24 वर्ष वयाची काढलेली असतात आणि तिथून आपण अचानकच एका नवीन घरामध्ये जातो. भलेही आपलं लव्ह मॅरेज असू देत, अरेंज मॅरेजमध्ये तर आपली जास्त ओळख एकमेकांसोबत नसते किंवा मग आजकाल अरेंज मॅरेजेसमध्ये सुद्धा बराच वेळ घेतला जातो, एकमेकाला ओळखलं जातं आणि मग लग्न केलं जातं. पण तरी देखील एखाद्या व्यक्तीसोबत प्रत्यक्षात जाऊन राहणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. मग तुमचा प्रेमविवाह असेल किंवा मग तुमचं अरेंज मॅरेज असेल, तिथे प्रत्यक्ष जाऊन एखाद्या नवीन घरामध्ये प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आपण वरवर एकमेकांना ओळखत असतो, एकमेकांच्या ज्या सवयी असतात, एकमेकांचे जे वागणं असतं ते खूप वेगळं असतं. ते एकमेकांसोबत राहायला लागल्यानंतर आपल्याला समजायला लागतं. मग तेव्हा आपल्यासोबत काय घडतंय, आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचं बारीक निरीक्षण करून जे चुकीचं आहे तिथे स्वतःसाठी स्टँड घेणं
खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटवस्तू दिल्या जातात आणि मग त्या भेटवस्तूंच्या क्वालिटीवरून किंवा मुलीला किती भेटवस्तू दिलेल्या आहेत त्याच्यावरून जज केलं जातं, मुलीला ऐकवलं जातं, सुनावलं जातं. मग हे सगळं कितपत बरोबर आहे? अगदी लहान लहान गोष्टी असतात पण त्याला उगीचच ओढून ताणून मोठं केलं जातं आणि तो जो लग्न सोहळ्याचा आनंद आहे ना, तो आनंद कुठेतरी बाजूला पडतो आणि नको त्याच गोष्टी सगळ्या घडायला सुरुवात होते आणि हे सगळं डायजेस्ट करणं खूप अवघड असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आधीच मेंटली प्रिपेअर्ड राहणं खूप गरजेचं आहे. खूप वेगवेगळ्या सवयी असतात सासरकडच्यांच्या. एकमेकांशी कोणत्या पद्धतीने बोललं जातं किंवा घरामधलं वातावरण कसं आहे, एकमेकांचे संबंध एकमेकांशी कसे आहेत, ते इमोशनल लेवलला अटॅच्ड आहेत किंवा फक्त आर्थिक दृष्ट्याच काही लोकांसोबत रिलेशन्स असतात की तिथे फक्त देवाणघेवाणच केली जाते. काही रिलेशन्समध्ये फक्त प्रेमाची देवाणघेवाण केली जाते. मग आपल्या आजूबाजूला असलेली नाती कशी आहेत, तिथे कोणत्या गोष्टी घडतायत, मग तिथे आपण कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा मुलींनी बारकाईने विचार करून स्वतःचं अस्तित्व राखून वागलं पाहिजे. स्वतःसाठी योग्य वेळेला बोललं पाहिजे. माझ्यासाठी कोणीतरी येईल आणि बोलेल असं होणार नाही. आपल्या घरातल्या लोकांसाठी नक्कीच आपण प्रेमाने काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्यात काहीच दुमत नाहीये. एखादी गोष्ट जर आपल्याला कोणीतरी बोलत असेल, वडीलधारे लोक बोलत असतील, सांगत असतील, मग ते हक्काने सांगत असतील तर ते ऐकून घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण उगीचच जाता येता जर आपल्याला नको त्या गोष्टीवरून कोणीतरी काहीतरी बोलत असेल किंवा सततच आपल्याला कोणीतरी डॉमिनेट करत असेल तर मग तिथं शांत राहून योग्य वेळेला योग्य उत्तर देणं खूप गरजेचं आहे. अचानक आपल्या झोपण्या उठण्याच्या वेळा बदलतात. प्रचंड प्रमाणात अगदी नवनवीन लोक आपल्या समोर येतात, नवीन नाती आपल्या समोर येतात. जेवणा खाण्याच्या आपल्या वेळा बदलतात. प्रत्येक व्यक्ती सोबत काय आणि कसं बोललं पाहिजे याचं दडपण सतत आपल्या मनावरती असतं. अगदी लहान लहान सवयी असतात ज्या पूर्णपणे आपल्यापासून वेगळ्या असतात. अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात ज्या आपण कधीच पाहिलेल्या नसतात. पैशांचे व्यवहार असतील, आपल्या व्यवहार करण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात, आपल्या हिशोब करण्याच्या गोष्टी या खूप वेगळ्या असतात. इथं आल्यानंतर व्यवहार करण्याच्या गोष्टी, हिशोब ठेवण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. फायनान्शियली वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी मॅनेज होत असतात. स्वयंपाक करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, बोलण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. एखाद्या वेळेला असंही होतं की आपण एखाद्या गोष्टीला अजिबातच महत्व देत नसतो, पण तिथे गेल्यानंतर त्या गोष्टीला खूप महत्व असतं. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना जास्त परिणाम जो होतो तो आपल्या रुटीनवरती होतो. आपलं रुटीन बिघडलं की आपली मानसिकता बिघडायला वेळ लागत नाही. आपल्या झोपेचे 12 वाजलेले असतात, कारण लग्नानंतर वेगवेगळे कार्यक्रम असतात, लग्नाच्या आधी वेगवेगळ्या गोष्टींची तयारी करायची असते आणि ह्या सगळ्यामध्ये झोप आपली अजिबात व्यवस्थित होत नाही. त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती पडायला लागतो. आपली चिडचिड होत असते, पण आपल्याला अगदी मनमोकळेपणाने समोरच्या व्यक्तीवरती चिडता येत नाही, समोरच्या व्यक्तीला काही सांगता येत नाही, काही बोलता येत नाही. चेहऱ्यावरती सतत आपल्याला हसू ठेवायचं असतं, पण आतमधून आपण रडत असतो, कारण आपल्याला कुठेतरी आपल्या आईवडिलांची, आपल्या घराची, त्या कम्फर्टची खूप जास्त आठवण येत असते. आणि हे सगळं खूप नॅचरल आहे. हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत होत असतं आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये स्वतःला शांत कसं ठेवायचं, आपल्याला ज्या ज्या वेळेला जे जे हवंय ते समोरच्या व्यक्तीकडून मागायचं कसं, हे सुद्धा शिकलं पाहिजे. अगदी लहान लहान प्रसंग असतात. उदाहरणार्थ सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात आणि आपल्याला त्यावेळेला खूप झोप येत असते. मग ती दुपारची वेळ असू शकते किंवा रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे घरामध्ये पाहुणे जमा झालेले असतात आणि सगळ्यांना छान गप्पा मारायचा मूड आलेला असतो. सगळेजण मस्त गप्पा मारत बोलत बसलेले असतात आणि त्यावेळेला नाही, मला आता झोपेची गरज आहे आणि मी जाऊन झोपते, हे म्हणणं सुद्धा आपल्याला खूप जड जात असतं. आपण मनातल्या मनात त्या गोष्टीचा विचार करत असतो की कसं सांगू मी, कसं बोलू मी की मला झोपायचंय, मला जायचं आहे, मला आरामाची गरज आहे.
त्यावेळेला आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो की मला आता इथून उठून जायचंय पण मी बोलू शकत नाहीये. पण तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला जे वाटतंय किंवा ज्या वेळेला जे हवंय ते शांतपणे बोलायचं आणि ते करायचं. तिथेच ताटकळत बसण्यापेक्षा अगदी छान पद्धतीने आपण समोरच्या व्यक्तींना, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना सांगूच शकतो की मला आता झोपेची गरज आहे आणि तुम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसा, मी जाऊन झोपते. हे वाक्य बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप जास्त प्रोत्साहनाची त्यावेळेला गरज असते. सगळं बळ आपल्याला एकवटून आपल्याला हे वाक्य बोलावं लागतं, पण ते बोलणं गरजेचं असतं. अशा खूप लहान सहान गोष्टी असतात आणि हे फक्त मुलींसोबतच नाहीये, हे मुलांसोबत सुद्धा घडतं. बघा, ज्या वेळेला नवरा मुलगा नवरी मुलगीच्या घरी पहिल्यांदा जातो, कधी ना कधी अशी वेळ येतच असेल, पहिल्यांदा जातो किंवा अगदी नवीन नात्याला सुरुवात झालेली असते, अजून एकमेकांची जास्त ओळख नसते. त्यावेळेला जेव्हा नवरा मुलगा पहिल्यांदा त्याच्या सासरी जातो, त्यावेळेला त्याला भेटण्यासाठी खूप जास्त लोकांची गर्दी होते. खूप जणांना त्याच्यासोबत गप्पा मारायच्या असतात, बोलायचं असतं. त्याची सुद्धा अनेक नाती वाढलेली असतात. त्यावेळेला त्याला सुद्धा अगदी मोकळेपणाने बोलणं कठीण जातं. अगदी लहान लहान गोष्टी असतात, पण त्या गोष्टींना डील करण्यासाठी आपल्याला भीती वाटते. ज्या पद्धतीने मुलीचं आयुष्य बदलतं, अगदी त्याच पद्धतीने मुलांचंही आयुष्य बदलतं. त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती येते, त्या व्यक्तीला समजून घेणं, तिच्या रुटीन सोबत स्वतःला ऍडजस्ट करणं त्यांना सुद्धा खूप अवघड जातं. जशी मुलीवरची जबाबदारी वाढलेली असते, अगदी त्याच पद्धतीने मुलांवरची सुद्धा जबाबदारी वाढलेली असते. नवीन लग्नानंतर मुला मुलींना एकमेकांशी बोलणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. पण त्यावेळेलाच आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतात की तिथे ते कमी पडतं किंवा अजूनही बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की मुला मुलींना लवकर जवळ येऊ देत नाहीत किंवा त्यांना जी प्रायव्हसी द्यायला पाहिजे ती प्रायव्हसी दिली जात नाही. त्याच्या मागची कारणं खूप वेगवेगळी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. पण ह्या गोष्टी घडतात, अजूनही ह्या गोष्टी काही ठिकाणी घडत आहेत. अशी परिस्थिती आपल्यावरती येत असेल, मग तिथे नवरा नवरीनी एकत्र येऊन त्या गोष्टीवरती तोडगा काढला पाहिजे. एकमेकांसाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या येणाऱ्या भवितव्यासाठी स्टँड घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी अगदी सामंजस्याने हाताळल्या गेल्या पाहिजेत. आणि जेव्हा मुलगा मुलगी एकत्र येतात, नवरा नवरी एकत्र येतात आणि एकत्र येऊन सगळ्या गोष्टी हँडल करायला सुरुवात करतात ना, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात. त्यामुळे आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते आपल्या जोडीदाराला सांगणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, माझ्यासोबत हे घडतंय, माझ्यासोबत हे झालंय, हे माझ्या जोडीदाराला कळायला हवं होतं, त्याला दिसायला हवं होतं किंवा तिला दिसायला हवं होतं. तिला दिसलं नाही, ती काही बोलली नाही, त्याला कळलं नाही, त्याच्या समोरच हे सगळं होत होतं. असं न करता आपल्याला जे वाटतंय ते शांतपणे जाऊन समोर बसणे आणि बोलणे हे सुद्धा खूप गरजेचं असतं. यामधून बरेच प्रश्न सुटतात. काही वेळेला आपल्याला जोडीदाराची सोबत मिळते तर काही वेळेला मिळत नाही. लग्न म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं, मोठमोठे कार्यक्रम अरेंज करणं, भरपूर मोठमोठी खरेदी करणं, फिरायला जाणं, नातेवाईकांना एकत्र करणं, त्यांना भेटवस्तू देणं, हे इतकंच नाहीये. आपण एकमेकांना कितपत समजून घेतोय, आपण एकमेकांना किती वेळ देतोय, आपण एकमेकांसोबत कोणकोणत्या गोष्टी बोलू शकतोय, आपण टीम म्हणून काम करतोय की आपण वेगवेगळे जातोय, आपण आपल्या रिलेशनशिप वरती काम करतोय का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की लग्नानंतर आजूबाजूच्या लोकांना आनंदी करण्यासाठी किंवा वेगवेगळे कार्यक्रम करण्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की आपण एकमेकांना वेळ देणं, आपण एकमेकांना समजून घेणं हे विसरून जातो. किंवा हे सुद्धा केलं पाहिजे, आपल्या नव्या नात्यावरती सुद्धा आपण काम केलं पाहिजे हे आपण विसरून जातो. नवीन जोडप्याला त्यांच्या नव्या नात्यावरती काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आजूबाजूच्या लोकांची असते. पण मग तिथे ती जबाबदारी त्यांच्याकडून पार पाडली जात नाहीये, तर मग नव्या जोडप्याने ती जबाबदारी उचलली पाहिजे
आपल्या नात्याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि आपल्या नात्यावरती काम केलं पाहिजे. लग्नाच्या आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. लग्न झाल्यानंतर फक्त प्रेम आणि फक्त जोडपच राहत नाही. अनेक लोक, अनेक नाती आपल्या संपर्कात येतात, आपली अनेक नाती वाढतात. आपण अचानक पद्धतीने एका वेगळ्या वातावरणामध्ये जात असतो आणि तिथल्या वातावरणामध्ये स्वतःला रुजू करणं खूप कठीण असतं. त्यासाठी आपल्याला बरेच वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. आपल्याकडून बऱ्याच चुका होतात. मग जर आपल्याकडून चुका होत असतील तर त्याचं गिल्ट स्वतःच्या मनामध्ये न घेता त्या चुकांमधून नवीन गोष्टी शिकायच्या. कधी कधी कमीपणा घ्यायचा, कधी कधी शांत बसायचं, कधी कधी बोलायचं, कधी कधी मनातलं शांतपणे सांगायचं, कधी कधी स्वतःसाठी स्टँड घ्यायचा, कधी कधी समजून घ्यायचं, आजूबाजूच्या लोकांसाठी छान काहीतरी गोष्टी करायचा प्रयत्न करायचा. बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होतं की लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत असलेलं आपलं नातं जे आहे ते मागे पडतं आणि बाकीच्याच प्रॉब्लेम्समध्ये आपण असे काही अडकले जातो की त्यामधून बाहेर पडणं किंवा त्या प्रॉब्लेम्सना डील करता करता कुठेतरी आपल्या जोडीदारासोबत असलेल्या आपल्या नात्यावरती दुर्लक्ष होतं. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं तोपर्यंत खूप वेळ झालेली असते. आणि म्हणूनच आपली प्रायोरिटी काय आहे, कोणत्या वेळी आपण काय केलं पाहिजे, हे सगळं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही म्हणाल की हे इतकं सगळं भीतीदायक असतं का, किंवा इतकं सगळं विचारपूर्वक जर वागायचं असेल तर मग लग्नच कशाला करायचं, किंवा सायलीताई तू खूप भीती घालतीयस. पण असं अजिबात नाहीये. प्रत्येक स्त्रीला या फेज मधून जावंच लागतं. फक्त प्रत्येक जण त्यामध्ये कसा वावरतोय त्यावरती ही फेज कशी असणार आहे हे ठरतं. आणि ह्या फेज मधून जात असताना प्रत्येकच स्त्रीकडून चुका होतात. कधी कधी आपल्यासोबत चुकीचं घडलं जातं. पण हे सगळं अतिशय शांतपणे हँडल करायचं. आणि ही एक लग्नानंतरचे जे दिवस असतात, लग्न ही जी एक कॉन्सेप्ट आहे ती खूप सुंदर आहे. लग्नानंतरचे सगळेच अनुभव वाईट असतात असं अजिबात नाहीये. प्रत्येकच गोष्टीची एक चांगली बाजू असते, त्याच पद्धतीने एक वाईट बाजू सुद्धा असते. पण त्या गोष्टीला आपण कशा पद्धतीने सामोरे जातोय त्यावरती ठरतं की त्या वाईट परिस्थितीचा परिणाम आपल्यावरती किती होतोय आणि किती नाही ते. त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही. लग्न ही एक खूप सुंदर आणि छान गोष्ट आहे. तिथून खरं तर आपल्या आयुष्याची सुरुवात होते. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. लोकांचा अभ्यास आपला व्हायला लागतो. आपल्यासोबत काय घडतंय हे जेव्हा आपण बारकाईने विचार करतो त्यावेळेला त्यामधून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आपली मॅच्युरिटी आहे ती वाढते. आपण एक खूप कम्फर्ट झोन मध्ये असतो. आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात आणि त्या माहिती करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. असं समजायचं की लग्नानंतर हे सगळं आपल्याला माहिती होतं आणि त्यामधून आपण भरपूर शिकत जातो. आपल्या सवयी बदलत जातात. आपला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो. आपण सगळ्या गोष्टी खूप मॅच्युअरली हँडल करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो. आणि शेवटी आपण प्रत्येक सिच्युएशन मध्ये कसे वागतोय, प्रत्येक सिच्युएशन आपण किती कॉन्फिडेंटली फेस करतोय ह्यावरती सगळ्या गोष्टी ठरत असतात. त्यामुळे ही सुद्धा एक खूप सुंदर घटना आहे जी आपल्या आयुष्यामध्ये घडतीये. त्याला आनंदाने सामोरे जायचं आणि त्या सिच्युएशन मध्ये, त्या फेज मध्ये आनंद वाटण्याचा, आनंद मिळवण्याचाच प्रयत्न करायचा. सगळं छान होतं, फक्त स्वतःला हरवू द्यायचं नाही. ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची की स्वतःचं अस्तित्व संपवायचं नाही. आपण ते जाणीवपूर्वक करत नसतो, पण कुठेतरी आपण भरकटतो. आपल्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यामध्ये आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही. आपलं अस्तित्व आपणच आपल्या हाताने संपवायला सुरुवात करतो आणि मग आपण कारणं सुद्धा तशीच देतो की आता माझी जबाबदारी वाढलेली आहे, मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. पण असं न करता आपण स्वतःला विसरायचं नाहीये, स्वतःचं अस्तित्व विसरायचं नाहीये, आपलं जे रुटीन आहे ते बिघडवू द्यायचं नाहीये, आपली तब्येत बिघडवू द्यायची नाहीये आणि स्वतःची काळजी घेणं सुद्धा विसरायचं नाहीये. इथपर्यंत आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.